नमस्कार मित्रांनो, कसे आहात? माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे सहर्ष स्वागत। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करायचं मात्र विसरू नका। मित्रांनो, कोणाला माझ्यासोबत बोलायचं असेल किंवा काही समस्या असतील तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे। काही अटी वाचा, त्याच्यानंतरच मला कॉल करावा। योग्य ते मार्गदर्शन करेल हे मात्र लक्षात ठेवा। मित्रांनो, एकाने प्रश्न विचारला होता व अनेकदा मनात प्रश्न पडतो, भूत प्रेत आत्मा म्हणजे नेमकं काय असते? एखादी आत्मा भूत प्रेत आत्मा कशी बनते हे तुम्हाला माहिती आहे का? मित्रांनो, माहीत नसेल तर माहीत करून घ्यावं आणि प्रत्येक माहिती तुमच्याकडं असावी म्हणून आमचा शोध अस्तित्वाचं हे काम मात्र चालू असतं व लोकांना जागे करण्याचं काम आम्ही करतो हे मात्र लक्षात ठेवा। काही आमच्यापणामध्ये ढोंग नसतो, कुठल्याही सांगून कुठल्याही करत नाही। आणि पहिली गोष्ट, आम्ही कुठल्याही माणसांची किंवा इतर कुठल्याही व्हिडिओंची आम्ही जाहिरात करत नाही हे मात्र लक्षात ठेवा। कस्टमर अट्रॅक्ट करण्यासाठी जे काय आहे ते सत्य सांगण्याचं आमचं काम असतं, हेतू असतं। ज्याला पटतं तो लाईक करतो, सबस्क्राईब करतो, इतरांनाही शेअर करतो हे मात्र लक्षात ठेवा। मित्रांनो, आपण आत्म्याविषयी जाणून घेऊया, जो तुमच्या मनाच्या मध्ये प्रत्येक सजीव जिवंत प्रमाणपत्रामध्ये आहे, म्हणजे सामावलेला आहे। म्हणजे तुमच्या आत्म्याविषयी जाणून घेऊया। आपल्या हिंदू ग्रंथ प्रमाणामध्ये आत्मा एक विश्वपी, अविनाशी व विनाश व पावणार तत्व आहे। पंचमहाभूतांचे शरीरात या तत्वांमुळेच चैतन्य निर्माण होते। आता नीट ऐका, हे लक्षात ठेवायचं बरं का तुम्हाला। तुमच्या आत्म्याविषयी आहे कर्मनंदा, सर्वसह, सर्वविद, भयत्रो नंदार, ईश व आत्म्याज्रोदार्य, इत्तत ब्रह्मच छंदंग्य उपनिषद। अर्थ जो असतो मित्रांनो तो असा आहे, तुमच्यातील आत्मा ज्याच्या वेळे या सर्व दृश्य व अदृश्य जगाचे अस्तित्व आहे, ज्याच्यामध्ये सर्व समाविष्ट आहे, या सर्वांमध्ये जो समृद्धिष्ट प्रमाणापैकी एक आहे, तो तुमच्यातील आत्मा जो सर्व कर्मांचा, कामांचा, धंद्यांचा आणि रसांचा जनिता, जन्म व भोगता असूनही कर्म, काम, गंध आणि रस रहित आहे, तो इंद्रिय रहित, निरंकार व निर्गुण आहे, असा तो ब्रह्म, परब्रह्म म्हणजेच माझा सर्वाचा आत्मा आहे, जो माझ्या हृदय कमळात हद्य विराजमान आहे। आत्म्याबद्दल श्री भगवद्गीतेत दिलेल्या माहिती अरुण असे आहे की विश्वनाशी जो मरत नाही, कोणाला मारत नाही। विश्व पुराणात आहे, शरीर नाश पावले तरी हा नाश पावत नाही। जन्म येण्या जागा न जळवणारा, न भिजणारा, न सुकणारा, अचल सनातन अव्यक्त इंद्रियांना अगोचार चैतन्य विकारी असा हा आत्मा आहे। आत्माला जन्मही नाही, मृत्यूही नाही, हा आलाही नाही की गेलाही नाही, स्थिर आहे, पुरातन आहे। दह्याला मारले तरी हा मरत नाही, याला शस्त्रे मारू शकत नाहीत, त्याला अग्नी जाळू शकत नाही, याला पाणी भिजवू शकत नाही, की याला वारा पळवू शकत नाही, सर्वरूपी आहे, याला पाहता येत नाही, याची कल्पना करता येत नाही, निरंकार आहे, असा हा तुमचा आमचा आत्मा आहे। असा आत्म्याची तीन रूपे मानली गेली आहेत, जीवन आत्मा, परमात्मा, प्रेत आत्मा, सुरक्षात्मता। जो शरीरात वास करतो त्याला जीवन आत्मा असे म्हणतात। तुमचा आमचा आहे तो जेव्हा या जीवन आत्म्याचा वानसा आणि कमनाय शरीरात निवास होतो तेव्हा त्याला प्रेत आत्मा म्हणतात। हीच आत्म्या जेव्हा क्षमतम शरीरात प्रवेश करते तेव्हा त्याला क्षमात म्हणून समना मृत्यात असतात, अकाली बाळतपणाता रंजस्वाला असतात, अपघातात तसे विचार स्वासंगात आत्महत्या ही करणारी मृत आल्यास व्यक्ती भूत बनते। भूत प्रेताची गती तसेच शक्ती अपार असते, त्यांचे वेगवेगळे प्रकार असतात। हिंदू धर्मात गती व कर्मानुसार मेलेल्या जीवनांचे वर्गीकरण केले जाते। भूतन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते। आयुर्वेदात 18 प्रकार प्रेत आत्मा आहेत, जसे की सांगितले आहे तसेच पिशाच, प्रेत, आसरा, डाकीन, साकीन, ब्रह्मसंबंध, मुंजा, अवसटीन, हडण, हडळ्या, वेताल, खवीज, कुंभांडा, क्षेत्रपाल, मानकप्या,
कर्मपिशाच, विरिखास असे अनेक प्रकार सांगितले जातात. या प्रेतनीत जाणारे लोक अदृश्य बनले, बलवान बनतात, परंतु सगळेच मरणे जीव प्रेत योनीत जात नाहीत. या सगळ्याच बलवान होत नाहीत. आत्म्याच्या कर्म व गती अवलंबून असते. भूतामध्ये अनेक प्रकार आहेत. आज मी तुम्हाला त्या भूताचे प्रकार सांगणार आहे. व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. ही तुम्ही माहिती इतरांना शेअर केली मित्रांनो, तुमचे बरेच काम होतील. हे माझ्या आई काळूबाई आणि धावजी बाबापाशी चरणात तिला सांगतो. मित्रांनो, तुम्हाला अशी माहिती कोणीही देणार नाही, तर जाणून घेऊया मित्रांनो. त्या मागील खालील भूतामध्ये अनेक किती प्रकार आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. प्रथम आहे प्रेत. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा हिंसात्मक मृत्यू होतो आणि अत्यंत विधी केला जात नाही, तेव्हा तो जीव प्रेत बनतो. प्रेत हे खूप स्वार्थी आणि शक्तिशाली असतं. हाडाळ दिसल्याच या भयंकर असतात. यांच्या एक प्रकारचा घोर गारडा वास येतो, सडलेल्या अंड्यासारखा. अनेक वेळा या कबरीतून प्रेत काढून ते मांत्रिकाला देण्याचा काम करतात. मांत्रिकाला लागणारी कवटी हाडे शुद्ध या प्रमाणात हाडळणी या माणसांचा ताबा घेतात आणि नंतर त्याला मारतात. आता मित्रांनो पाहणार आहोत शाकीन. लग्न झाल्यानंतर काही दिवसातच मरण पावणाऱ्या तसेच अपघात मृत्युमुखी पडणाऱ्या स्त्रिया शाकीन बनतात. ढाकीन मित्रांनो, ढाकीन हे हाडळ व शाकीनचे मिळते जुळते रूप आहे. ज्या स्त्रियांचा हिंसात्मक मृत्यू होतो त्या स्त्रिया ढाकीन बनतात. ढाकीन या दिसायला खूप कुरूप व शक्तिशाली असतात. त्या नेहमी आपल्या हत्याबद्दलच्या फिराळांमध्ये असतात. झाकीन नाव घेताच एक विचित्र प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते, जी स्त्री नंतर 10 दिवसात मरते किंवा इटाळात मरते. तिचा नवरा जिवंत आहे पण असंख्य यातना घेऊन जी मरते तिला झाकीन म्हणतात. आपल्या शत्रूंना त्रास देण्यासाठी लोक हिचा वापर करतात. जी हिंदू स्त्री बाळातपण मरते व भूत बनते त्याला अवलंबून असे म्हणतात. हॉस्पिटल सारख्या ठिकाणी अवलंबून हमखास असते. अस्त्रा 7 असून त्या ब्रह्मस्त्रियांप्रमाणे दिसतात. प्रत्येक अस्त्रांचा पोशाख वेगवेगळा असतो. या अस्त्रा ज्यांना पछाडतात ती माणसे नेहमी पाण्याकडे पडतात. मुसलमानातील परीस व हिंदूमधील आसरा एकच होतो हे मात्र लक्षात ठेवा. संबंध ज्याची इच्छा पूर्ण न होता तो मरतो त्या संबंध होतो. हे भूत प्रमुखाने गावाच्या विशीवर जुनाट झाड किंवा तिडा अशा ठिकाणी पडते. हे एक स्थान नसलेल्या निम्नवृषी असे काही कार्य केलेले असते. त्यापैकी असते कोकणात सर्वात ताकदवान भूत मानले जाते. याला जर कोणी देवस्थानाच्या आड मार्गे केलं तर देवस्थान देखील पुढे जात नाही हे मात्र लक्षात ठेवा. ब्रह्मराक्षस ब्राह्मणांचा जर खून झाला तो ब्रह्मराक्षस होतो. विधान ब्रह्मान मारून जोर पिशाच योनीत गेला तर ब्रह्माकडून ब्रह्मसंबंध होतो. ब्रह्मसंबंध असा कोणता त्रास देत नाहीत, उलट लोकांची मदत करतात. ब्रह्मसंबंध माणसांप्रमाणेच दिसतात. तो त्यांना स्पर्श केला तर ते काळीच्या खुड्याप्रमाणे थंड स्पर्श जाणूया. म्हणजे काय हे बी तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो. पाण्यात बुडून मरणाऱ्याच्या भूताला खुन्या म्हणतात. खुन्या नेहमी ज्या ठिकाणी मरतो त्याच ठिकाणी धुळमळत असतो. हे भूत पाण्याच्या आसायाला राहते. हे फार त्रासदायक असे भूत आहे. स्त्रियांच्या प्रवाहात कोणी नदी पार खाडी पार करतात त्यांच्या तळावटीत गावात जर ते त्याला खोल ठिकाणी घेऊन जाते. कोकणात स्त्रियांच्या वेळी जे करलेमुळे पडायला जातात त्यांना हमखास या भूतांचा अनुभव येतो हे मात्र लक्षात ठेवा. काही लोक म्हणतात दादा वेताळ हा देव आहे, वेताळ हे देव आहे, आम्ही त्यांची पूजा करू नका, तुम्ही वेताळाला काही बोलताय. मित्रांनो, वेताळ हा भूत पिशाचाचा राजा असून त्याचे शरीर व अवयव मनुष्याप्रमाणे असते. डोळे हिरव्या रंगाचे असून डोळ्यावरील केस दाट उभे राहतात. तो आपल्या उजव्या हातात चांबूक व डाव्या हातात शंख धारण करतो. तो फेरीत जातो त्यावेळी संपूर्ण हिरव्या पोशाख करून
पालखीतून किंवा घोड्यावरून फिरतो, त्याच्या आगे मागे बरेच भूत असतात, त्यांच्या हातात जळत्या मशानी असतात व ती मोठ्या मोठ्याने आरोळी मारत जात असतात. मित्रांनो, हे मात्र लक्षात ठेवा. सगळ्यात प्रथम म्हसोबा हा भूतांचा राजा आहे, जो वेताळप्रमाणे ताकदवर आहे, हे मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो, खवीस पठाण लोकांचे भूत आहे. अफगाणिस्तान कल्फई देशात जास्त प्रमाणात असते. काही ठिकाणी यांना राक्षस म्हणून ओळखलं जातं. असं म्हणतात की खवीस लोकांकडून जास्त बळकट असतो. जो आपण त्याला कुस्तीत हरवतो, खवीस त्याला आशीर्वाद देतो व त्याची व्यक्ती श्रीमंत बनते, हे मात्र लक्षात ठेवा. मी चकव्यावर व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो. चकवा हा भूतांचा प्रकार असून ही प्रकारची भूतांची भूत देण्याची पद्धत आहे. जास्त करून रात्री दिला जातो. यात त्या व्यक्तीला एक प्रकारचा आभास होतो आणि ते व्यक्ती त्या अभ्यासाच्या पाठी मागे जातो आणि ती व्यक्ती इच्छित स्थळी आली की भूत त्याचा जीव घेतो. अनेक वेळा चकवा बसलेली व्यक्ती रात्रभर एकच जागेवर भटकत असते, पण त्याला त्याचा भान राहत नाही. याला आता चकवा म्हणतात. आता प्रथम मानकाप्या, याला स्वतःला मुंडक नसतं, कधी घोड्यावर तर कधी चालत फिरत असतो. असं म्हणतात की मानकाप्या हा लोकांची की तोडतो. हाडक्या जे लोक अपघात मरतात त्या हाडक्या होतात. हाडक्या हाका मारत रस्त्यावरून फिरतो. याला जर चुकून जो दिलेत किंवा काम तमाम हाडक्या निर्जीवन स्थळी असत. कर्णपिशाच भविष्यकालीन घटना सांगणाऱ्या भूतांना कर्णपिशाच म्हणतात. कर्णपिशाचांच्या हा साधेद्वारे प्राप्त करता एक त्याला वंश केला का तो आयुष्यभर मानकुटीवर बसून राहतो. साधकांचा शेवटी अत्यंत दुर्वी मृत्यू होतो. चिटकीन म्हणजे मित्रांनो हे मार्गशृंगाराचे भूत असते. त्याला कोकणात डाव असेही संबोधले जाते. झटकीन हे भूत खरवी किंवा कोळी समाजातील भूतांचे गणले जाते. लावसट, ओली बाळातीन मरण पावल्यावर तिचे रूपांतर मृत्यूनंतर लावसटमध्ये होते. वीर हे भूत क्षत्रिय समाजाच्या व्यक्तीचे असते, जो लग्न न होता मरण पावतो. याला नियम नसही म्हटले जाते. नियमांचे अद्वितीय आत्म्यांचे भूत आपली हवसना पुरी करण्यासाठी दुसऱ्यांच्या शरीरात जाऊन हवसना पुरी करते, असे अनेक समज असते. खुन्या हे अतिशय दूर असे भूत असते. हरिजन समाजातील भूत असते. मित्रांनो, उपचार म्हणजे देवाचा राखणदार होय. उपरात्री सर्व स्थळी अथवा रस्त्यावरून जाणाऱ्या माणसांचा भूतकोताची त्रास देण्यास देव उपचार त्याच्यापासून माणसाचे रक्षण करतो व घराची वाढ दाखवतो असे मानतात. देव उपचार अथवा राखणदार पांढरे धोतर नसल्याला खांद्यावर कंबळ व पायात कातड्यांचे चप्पल व हातात दांडा घेतलेला समाजातला जातो. प्रत्येक गावांच्या राखणदाराची हद्द असते. प्रत्येक गावात त्याची व वेताळाची देव उभारलेली आहेत. मित्रांनो, ही म्हणजे प्रकार मी सांगितले आहेत. जे काय राहिले असेल तर माफी असावी. मी तुमच्या एवढा शिकलेलो नाही. जेवढं मला माहिती आहे मी तेवढे सांगितलेलं आहे. हे आहेत भूतांचे प्रकार. मित्रांनो, ही भूते भरण्यासाठी नारळ किंवा नदीच्या पात्रात मिळणारे कोठरी वांगे जे आकाराने लहान असते अशा वस्तूत भरले जाते व जातकाल दिले जाते. भूत वृद्धीच्या रूपात दिले जाते. ज्या माणसाला जितके वर्ष पाहिजे असते तितक्या वर्षांसाठी हे भूत विकत मिळते व जितके वर्ष हे त्या माणसाच्या घरात राहते तितके वर्ष त्या माणसाचा धन संपत्ती प्रदान करते, त्याला भरभराटी देते. हे भूत मुख्यतः गरिबांना श्रीमंत व श्रीमंताला गरीब बनवण्याचे काम करते. पण याचे काही दृष्ट परिणाम हे आहेत. मित्रांनो, हे मात्र लक्षात ठेवा. जिथे कर्म चांगले तिथं देव पण आपल्याला साथ देतो. जिथं कर्म वाईट तिथं देवही आपल्याला साथ देत नाही, हे मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो, अशा कुठल्याही भूतांना तुमच्या घरात पूजू नका, हेच माझे नम्र विनंती आहे. मित्रांनो, टिप हे आहे, अंधश्रद्धा पसरवण्याचा कोणताही हेतू नाही, हे मात्र लक्षात ठेवा. आम्ही कुठलाही मित्रांनो, वरील आत्माविषयीची माहिती आपल्या हिंदू ग्रंथांप्रमाणे आहे. तेच माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. आम्ही कुठलाही अंधश्रद्धा पसरवण्याचं काम करत नाही. मित्रांनो, कोणाला माझ्यासोबत बोलायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे. आठी वाचा. आठी वाचूनच मला कॉल करावा, अन्यथा नसला केला तरी चालेल. मित्रांनो, कोणाला कुठलीही समस्या असो तर मला तुमची समस्या सांगा, दिलेला आहे. आणि कमेंटमध्ये व्हिडिओ
आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये दावजी बाबाच्या नावानं चांग बोलायला यायचं मात्र विसरू नका. धन्यवाद.